विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं चॅनल आहे ना, मी गेल्या 5-7 वर्षापासून यावर व्हिडिओ प्रोव्हाईड करतोय. 3000 पेक्षा जास्त व्हिडिओ तुम्हाला मी प्रोव्हाईड केलेत. पण यावर्षी अजून मी व्हिडिओ प्रोव्हाईड करणार आहे. फक्त बदल सांगतो मी काय करतोय. दरवर्षी मी आय-एम-पी क्वेश्चन्स दिलेत तुम्हाला. पण आता आय-एम-पी क्वेश्चन्स बरोबर मी त्याचे सोल्युशन म्हणजे तुमच्याकडून मी अभ्यास करून घेतोय. पार्ट 2 आहे हा. पार्ट 1 मध्ये आपण 20 क्वेश्चन्स कव्हर केलेत. 20 क्वेश्चन्स आणि आज मी 21 क्वेश्चन पासून स्टार्ट करणार आहे, लक्षात घ्या. अरे मध्येच हे काय होतं तुम्हाला माहितीच आहे. हा आपला WhatsApp ग्रुप आहे. जॉइन करा. ओके. स्कॅन करून आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यात भरपूर 100 पेक्षा जास्त फ्री व्हिडिओज आहेत वेगवेगळ्या बॅचेसमध्ये. तुम्हाला ते नक्की उपयोगी पडणार आहेत, लक्षात घ्या. मला 21 क्वेश्चन पासून सुरुवात करायचं आहे आणि आज मी तुम्हाला पुढच्या 1 तासाचं टार्गेट देतोय. 1-1.5 तासाचं टार्गेट देतोय. त्यानंतर दुसरा व्हिडिओ पण देणारच आहे मी. अभ्यास तुमच्याकडून मी सलग करून घेणार आहे. बरं, काय लिहिलंय? डिफाइन एल आणि डिफाइन एम. काय आहे? एल म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम. हो, बरोबर आहे. एल म्हणजे काय? लेंथ. बरोबर आहे. अरे पण इथं एल म्हणजे दोन्ही गोष्टी नाहीयेत. मग एल म्हणजे कोण आहे? सेल्फ इंडक्टन्स. मला एक सांगा, एखाद्या वायरमधून जेव्हा करंट फ्लो होतो, एसी करंट बरं का, त्याच्या हे राइट हँड थंब रूल माहिती आहे ना? If thumb gives direction of current, then curled finger gives direction of magnetic field. म्हणजे करंट फ्लो झाला की मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मी इथं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फ्लक्सचा विचार करतो. फाय. ओके. मॅग्नेटिक फ्लक्स फ्लक्स म्हणूया आपण आणि हा जो फ्लक्स आहे ना तो या करंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. ओके. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा प्रपोर्शनलचं साइन काढून इक्वल टू साइन घेतलं की कॉन्स्टंट घ्यावा लागतो आणि तो कॉन्स्टंट आहे एल. ओके. काय सांगा? एल. एल म्हणजे कोण? सेल्फ इंडक्टन्स किंवा कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन. समजून घ्या. मग आता याची डेफिनेशन तयार करायची. ओके. पहिल्या व्हिडिओमध्ये शिकलोय आपण. फॉर्म्युल्यावरच डेफिनेशन लिहायचे. इंटू आय चा अपॉन आय करा. म्हणजे एल इक्वल्स टू काय येणार? फाय अपॉन आय. मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट इज नोन एज सेल्फ इंडक्टन्स. झाली डेफिनेशन. ब्रेचं युनिट काय? हेनरी. आता मी तुम्हाला सांगतो, केलंय आपण हे. हेनरी इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंड. ओके. आता मी तुम्हाला होमवर्क देतोय. सेम अशीच डेफिनेशन एम ला पण आहे. कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स करायचंय. सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स. कितीतरी वेळा डेफिनेशन्स आलेत. मग तुम्हाला मी होमवर्क मध्ये काय देतोय? हे सेल्फ इंडक्टन्स आहे बरं का. ओके. मग सेल्फ इंडक्शन पण असतं, म्युच्युअल इंडक्शन पण असतं. 4 डेफिनेशन झाल्या. एल एम पुन्हा सेल्फ इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन. 4 डेफिनेशन आत्ताच्या आत्ता करायच्या. ओके. पण समजा मी असं केलं रे. बघा मी काय म्हणतोय बघा. दोन्हीकडचं डेरिव्हेटिव्ह काढूया. त्याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टाइम. डी फाय बाय dt इक्वल्स टू एल डी आय बाय dt. ओके. अरे डी5 बाय dt म्हणजेच ईएमएफ आणि एल डी आय बाय dt आपण असं मॉड मध्ये लिहूया. बाळांनो सांगू का? पीवायक्यूज बघितले याच्यावर 3-3 मार्काला न्यूमेरिकल आलंय. 3 मार्क लॉटरी, लक्षात घ्या. सांगू का तुम्हाला? ईएमएफ देतात. ओके. आणि डीआय बाय dt देतात. तर डीआय बाय dt दिलं हे कसं करणार? अँपिअर पर सेकंद युनिट दिसलं तुम्हाला की समजा डीआय बाय dt ची व्हॅल्यू आहे. मला सांगतो ह्याची व्हॅल्यू 91 दिले आणि ह्याची व्हॅल्यू 13 दिले. इंटू चा अपॉन करा, एल ची व्हॅल्यू मिळते तुम्हाला. किती सोपं आहे. किती सोपं आहे, लक्षात घ्या. 3-3 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. चला, क्वेश्चन नंबर 21 मध्ये 4 क्वेश्चन झाले. डिफाइन सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन, कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. सेल्फ इंडक्शन म्हणजे काय पण करा, म्युच्युअल म्हणजे पण काय करा आणि कोएफिशियंट ऑफ कपलिंग करा. कोएफिशियंट ऑफ कपलिंग के आणि त्याचं पुस्तकातलं सॉल्व्ड प्रॉब्लेम. मग मला तुम्हाला द्यायचंय, 1 तासाचं टार्गेट द्यायचंय आणि आता ठराविकच मुलं आपल्याला जॉइन आहेत मला माहिती आहे. तुम्ही जास्तीत जास्त मुलांच्यावर हे व्हिडिओ शेअर करा. पण एक्झामच्या वेळेस मला माहिती आहे, याचे हजारो व्ह्यूज होतात. दरवर्षीचा अनुभव आहे. पण वेळेत अभ्यास केलेलं काय वाईट आहे? चला, क्वेश्चन नंबर 22. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. सारखा रिपीट झालेला प्रश्न आहे. ओके. इंटरफरन्स. ओके. इंटरफरन्स मी तुम्हाला सांगू का? होमवर्क द्यायला लागलोय. ओके. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ओके. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ओके. हे S1 म्हणा, हे S2 म्हणा. ओके. हा पार्ट डिफरन्स. मग मी तुम्हाला सांगतोय, होमवर्क एक्स्ट्रा देतोय की जिओमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट करा बरं का. जिओमेट्री बाय प्रिझम एक्सपेरिमेंट सुद्धा म्हणूया. मध्ये हे 2 सोर्ससाठी ना बाय प्रिझम सुद्धा यूज करतात बरं का. म्हणजे बाय प्रिझम एक्सपेरिमेंट म्हटलं, डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हटलं, त्याची जिओमेट्री आहे किंवा पार्ट डिफरन्स फाइंड आउट करा म्हटलं किंवा शो दॅट
ब्राईट टू ब्राईट डिस्टन्स आणि डार्क टू डार्क बँड मध्ये डिस्टन्स कॉन्स्टंट असतं हे प्रूव्ह करा म्हटलं तरी जॉमेट्री हा प्रश्न आहे. 4 मार्काला आलेला प्रश्न आहे. सांगतो लगेचच्या लगेच वाय लर्न ओपन करणे आणि जॉमेट्री ऑफ करणे. पण मी सांगतो माझं टार्गेट डेरिव्हेशन्स नाहीये. पण 4 मार्काचा प्रश्न एक हिंट द्यायला लागलोय तुम्हाला. आपल्याला करायचे कंडिशन फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. मग इथं आपल्याला किती सोर्सेस आहेत सांगा? 2. ह्या 2 सोर्स मधलं डिस्टन्स कमीत कमी पाहिजे. ओके. शुड बी क्लोज टू ईच अदर. झाली की कंडिशन? सोर्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स जास्तीत जास्त पाहिजे. स्क्रीन शुड बी प्लेस्ड ॲज फार फ्रॉम सोर्सेस. ठीक आहे. अजून काय? एकच लाईट वापरतायत. म्हणजे लाईट एकच आहे, वेव्हलेंथ सेम असणार ना. मग 2 सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक, मस्ट बी कोहेरंट, मस्ट शुड हॅव सेम एम्प्लिट्यूड, शुड बी इन द सेम स्टेट ऑफ द पोलरायझेशन. पुस्तकात 2 पानाचं उत्तर आहे. म्हणजे सगळं लिहायचं नाहीये. नुसत्या कंडिशन्स लिहायच्या. ते पण 4 लिहायचे असतात 2 मार्काला. मोनोक्रोमॅटिक पाहिजे, कोहेरंट पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर शुड बी क्लोज टू ईच अदर. त्याच्यानंतर स्क्रीन शुड बी प्लेस्ड ॲज फार अवे फ्रॉम सोर्सेस म्हणूया आपण. सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन पाहिजे. मग हे पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. व्यवस्थित लक्ष द्या. मी काय सांगतोय ते बघा. लक्ष द्या व्यवस्थित. ओके. समजून घ्या पहिला हे बघा थोडंसं व्यवस्थित. क्वेश्चन नंबर 22. 22 बरोबर 23 पण दिलाय. करायचंच आहे आणि ह्याच सांगू गंमत तुम्हाला. पार्ट डिफरन्स तुम्हाला काढायचा आहे ना. काय करायचं असतं माहितीये का? तुम्ही फक्त ना याच्यात पायथागोरस वापरायचं असतंय आणि याच्यात पायथागोरस वापरायचं असतंय आणि सबट्रॅक्शन करायचंय. सबट्रॅक्शन फक्त करायचंय लक्षात घ्या. चला क्वेश्चन नंबर 23. लॉजिक गेट सांगतो 100% जवळ-जवळ प्रत्येक पेपरमध्ये लॉजिक गेट वरती प्रश्न आलेत. काय? डेफिनेशन. लॉजिक गेटमध्ये बघा रे, नॉट गेट. एक इनपुट, एक आउटपुट आहे. आउटपुट एक आहे. कुठलं पण गेट असू दे, आउटपुट एकच आहे. इनपुट एक किंवा एकपेक्षा जास्त असतील, 2 इनपुट असतील, पण आउटपुट एकच आहे. मग लॉजिक गेटची डेफिनेशन किती सोपी आहे. अ डिजिटल सर्किट हॅव्हिंग वन ऑर मोर इनपुट, बट ओन्ली वन आउटपुट इज नोन ॲज लॉजिक गेट. इज नोन ॲज लॉजिक गेट. आलं का लक्षात तुमच्या? ओके. बरं. आता महत्वाचं काय? लॉजिकची डेफिनेशन तर काय आहे तर सांगतो. तुम्हाला हे करायचंय. प्रत्येक लॉजिक गेटचं तुम्हाला सिम्बॉल काढता आलं पाहिजे. नॉट गेट, नॅन्ड गेट, अँड गेट, ऑर गेट, एक्सऑर गेट हे सगळं. सिम्बॉल नंतर तुम्हाला त्याचं बुलियन एक्सप्रेशन आलं पाहिजे. बीई लिहितोय बरं का. बुलियन एक्सप्रेशन. बरेच जण काय म्हणतात, "सर नोट्सचे पीडीएफ प्रोव्हाईड करा." अरे पण मी हे असं शॉर्टमध्ये लिहिलेलं असते. तुम्ही नुसतं त्या पेज घेऊन काय करणार आहे तुम्हाला? त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. किती मिनिटं झाली? 7 मिनिटं फक्त झालेत ना. 10-15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय, करायला लावतोय, एक्सप्लेन पण करतोय बरं का लक्षात घ्या. नुसतं आय-एम-पी क्वेशन देऊन पुढे जात नाहीये मी. सिम्बॉल करायचं नंतर बुलियन एक्सप्रेशन करायचंय म्हणजे y इक्वॉल्स टू a प्लस b. ऑर गेट्स आहे. ए डॉट बी अँड गेट्स आहे. ए प्लस बी वरती बार काढला तर नॉर गेट्स आहे. हां, असं. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पोर्टंट ट्रुथ टेबल मोस्ट इम्पोर्टंट आहे. ते गेटसाठी ट्रुथ टेबल आहे. घाबरू नका. आपला मॅथ्सचाच पार्ट आहे. लॉजिक तुमचं मॅथ्समध्ये झालं असेल ना, त्यातलाच तो पार्ट आहे लक्षात घ्या. ओके. मग एवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि हेच परीक्षेत वारंवार विचारलंय लक्षात घ्या. डेफिनेशन विचारलंय. ओके, अजून करा की युजेस पण करा. ॲप्लिकेशन्स करा. लॉजिक गेटचे काय करा सांगा तुम्ही? ॲप्लिकेशन्स करा. ओके. मी तुम्हाला सांगतोय तर नीट लक्ष द्या आता. पुढचा क्वेशन नंबर 24 आणि 25. 5च घ्यायचे आहेत मला. पण 5 नाही खूप दिलेत प्रश्न तुम्हाला लक्षात घ्या. तसे प्रश्न खूप आहेत. तास लागणार आहे आपल्याला. जॉमेट्री पण करायची आहे तुम्ही. ड्रॉ अ डायग्राम शोइंग व्हेरिएशन्स ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल विथ द डिस्प्लेसमेंट इन एसएचए. गडबडतात मुलं. सांगतो. हा बघा हे मीन पोझिशन आहे म्हणूया आपण आणि ह्या ग्राफवर मी ह्या ॲक्सिसवर एनर्जी दाखवतो आणि इकडे डिस्प्लेसमेंट आहे. सांगा मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्सिमम म्हणलं कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0. एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय येणार आहे सांगा 0 येणार आहे. व्हेलॉसिटी 0 येणार आहे लक्षात घ्या. मग कायनेटिक एनर्जी 0. मग कायनेटिक एनर्जीचा असा ग्राफ येईल. ओके. मग एक्स्ट्रीमला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते. मग पोटेन्शियलचा असा ग्राफ येईल. पुस्तकात शोधा हा ग्राफ आणि करा. 2 मार्काला आलाय. बऱ्याच वेळा आलाय. व्हेरिएशन पण प्रश्न कळाला का तुम्हाला? डिस्प्लेसमेंट इकडे घ्यायचं, एनर्जी वरती घ्यायची आणि कोट हे अपवर्ड हे डाउनवर्ड काय ते कळालं पाहिजे. आणि मला काय विचारायचं आहे, या पॉइंटला कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी असते. मग त्या एमसीक्यूज आहेत. आत्ता राहू दे. आत्ता राहू देत एमसीक्यूज. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो नाहीतर घेतो चला. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल पाहिजे. कायनेटिकचा फॉर्म्युला काय? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पोटेन्शियलचा काय? हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हाफ एम ओमेगाला हे कॅन्सल झालं. मग ए स्क्वेअर मायनसचं प्लस होतंय. एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर इंटू 2 चा अपॉन 2 करा. पुन्हा स्क्वेअर रूट काढा म्हणजे a अपॉन रूट 2
एवढी जर डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन असेल, दॅट पोझिशन कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल असते. मग विचारतील, ॲट व्हॉट पॉइंट कायनेटिक एनर्जी इज ट्वाइस द पोटेन्शियल एनर्जी. मग इथं नुसतं ट्वाइस लिहायचं. इथं फक्त ट्वाइस येणार. त्यानुसार व्हॅल्यूज फक्त बदलणार आहेत. बाकी काही नाहीये, लक्षात घ्या. सोपं आहे. बरं, मग चला ह्या डेफिनेशन्स. गंमत सांगू का? कोहेसिव्ह फोर्स, एडहेसिव्ह फोर्स, रेंज, स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स, सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, विस्कॉसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, पोटेन्शियल ग्रेडियंट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, कॅपिलॅरिटी. दम लागला. सगळ्या डेफिनेशन एकाच टॉपिक मधले आहेत आणि ऍट एनी कॉस्ट करायच्यात. आणि 3 मार्काला सेक्शन सी. अवघड वाटतो ना तुम्हाला सेक्शन सी? सेक्शन सी मधले ते प्रश्न आहेत, लक्षात घ्या. माझी स्ट्रॅटेजी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तुम्ही हे जे बघताय ना, हा जुलै 2025 चा पेपर आहे. तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. जमतंय, जमतंय. मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ बनवताना नेहमीच मी वर्षानुवर्ष ना मी बघितलंय. फिजिक्सच्या बऱ्याचशा फोटोकॉपीज माझ्या पालक पाठवतात, की त्यांना धक्का बसलेला असतो, की सर एवढं कसे माझ्या मुलाला कमी मार्क आहेत. बरेच पेपर नाही, जास्तीचे पेपर बघितलेत मी. प्रॅक्टिकलचे 30 मार्क आणि एमसीक्यू मध्ये पडतील तेवढे मार्क, पेपर नाही तर झिरोच असतो. तुमचा असणार नाही. तुम्ही मला फॉलो करताय ना, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतोय. तर कोहेसिव्ह फोर्स सांगतो. मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. सीएस ला घ्यायचं ना ऍडमिशन तुम्हाला. बरोबर ना? सीएस ब्रांच सध्या फॉर्म मध्ये ना स्कोप आहे ना, सीएस लक्षात ठेवा. ईएडी लक्षात ठेवा, एडी. ओके. आता कोहेसिव्ह फोर्स मध्ये मी तुम्हाला सांगतो, कोहेसिव्ह फोर्स हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे मॉलिक्युल्स मधला. पण ते सेम मॉलिक्युल्स असतील. कसे असतील? सेम. एस म्हणजे सेम. आणि ऍडेसिव्हला डिफरंट मॉलिक्युल्स येणार आहे. एवढाच फक्त फरक आहे. दोन्ही डेफिनेशन सेम आहेत. बरं, आता स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स म्हणजे काय? की जे फोर्स ऑफ अट्रॅक्शनचं जेवढ्या बघा, रेंज पहिला सांगतो. त्या मॉलिक्युल पासून जेवढ्या अंतरावर तो फोर्स ऍक्ट होणार आहे ती त्याची रेंज. तेवढ्या अंतराला घेऊन जर मी स्पियर काढला, ते त्याचं स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स. आता मी जास्त वेळ घालवणार नाहीये. ह्या डेफिनेशन तुम्ही करायचे. तुमची मी 10-12 मिनिटं घेतलेत. आता शेवटचं सांगतो. जुलैमध्ये आले काय काय बघा. पॅरलल ऍक्सेस थेरम कोणत्या ऑब्जेक्टला ऍप्लिकेबल आहे? लॅमिनार ऑब्जेक्ट लक्षात ठेवायचं. लॅमिनार ऑब्जेक्ट. गायरोमॅग्नेटिक रेशोची ना फॉर्म्युला विचारलाय. E अपॉन ट्वाइस एम. युनिट कुलोम पर केजी. व्हॅल्यू 8.8 इंटू 10 कुलोम पर केजी. पाठच पाहिजे. केव्हीएल मध्ये कॉन्झर्वेशन कशाचं होतं हे जुलै 2025 ला विचारलंय. एनर्जीचं होतं. मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन विचारले. नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. क्युरी टेम्परेचर म्हणजे विचारलंय. द टेम्परेचर ॲट विच फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स बिकम पॅरामॅग्नेटिक. आयसोथर्मल प्रोसेसची डेफिनेशन विचारले. हो हो हो, जुलैच्याच पेपरमध्ये विचारलंय. काय अवघड आहे? प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट इज नोन एज आयसोथर्मल प्रोसेस. आणि डाय आणि पॅरा पहिल्या 20 प्रश्नात हे होतं का? होतं. चला, पॅरलल ऍक्सेस थेरम नसेल म्हणूया आपण. नसेल? आता 26 नंबर टाकतो याला. चला, आत्ताच्या आत्ता पॅरलल ऍक्सेस थेरम सह्याद्री ट्युटोरियल टाकायचं. माझ्या दरवर्षी मी अनुभव घेतोय. एक्झाम जवळ आली की जास्तीत जास्त वेळा बघितला गेला व्हिडिओ हा आहे. मग आता तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघताय म्हटल्यावर तुम्ही माझा ऐकतायच. आत्ताच्या आत्ता पॅरलल ऍक्सेस थेरम पण कंप्लीट करायचं. ओके. तासभर वेळ देतोय. तास नाही, 1.5 तास वेळ देतो बरं का. कारण पॅरलल ऍक्सेस थेरम करायचे, जॉमेट्री करायची, डिस्टिंग्विश वगैरे हे पटकन होणार आहे तुमचं. हे पण पटकन जरी होणार असलं तर डायग्रामची प्रॅक्टिस करायची. डायग्रामची प्रॅक्टिस करायची. मग आता मला सांगा, आलाय का कॉन्फिडन्स? आलाय मला. जुलै 25 नंतर मी फेब्रुवारी 25 चा पेपर घेणार आहे. नंतर 24, 23, 22 आणि 21. फिनिश. सगळं छान होणार आहे. ऑल द बेस्ट.